नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत डोले। आत्ताच आपला IBPS AFO प्री एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट हा बऱ्याच जणांना अनएक्सपेक्टेड वाटतोय की सर माझा कॉम्बो 60चा होता, 50चा होता, 45चा होता, तरी पण माझा रिझल्ट नाही आला, किंवा माझा रिझल्ट आलेला आहे सर पण आता AFOच्या मेन्सचा अभ्यास कमी आहे। तर मी पहिल्यापासून सांगतोय पा, AFOचं प्रिडिक्शन करणे खूप अवघड आहे पा, ना की आकाश सरला पण आतापर्यंत जमलेलं आहे पा की प्रिडिक्शन करणं म्हणजे AFOचं थोडंसं मुश्किल राहतं। याचं कारण असं की जे काही AFOची प्री असेल, ह्या प्री मध्ये इंग्लिशचा असू द्या, त्याच्यानंतर क्वांट रिझनिंग असू द्या, याच्यामध्ये थोडंसं आपले जे ॲग्रिकल्चरचे मुलं असतील यांचं थोडंसं बॅकग्राऊंड नसल्यामुळे थोडंसं तिथं प्रॉब्लेम होतो। आता नेमकी सर प्रीचा जो रिझल्ट असेल हा नेमकी कशा पद्धतीने, मेरिट किती असेल किंवा कट ऑफ किती असेल हे आपल्याला आता महत्वाचं नाहीये, हे लक्षात ठेवा। आपल्याला हे महत्वाचं आहे। आणि कोणीही जरी रिझल्ट गेला असेल तर, कोणी जर खचून गेला असेल तर एक लक्षात ठेवा बाबांनो की आपल्याला IDBI सारखे एक एक्झामची एक ऑपॉर्च्युनिटी आहे 14 तारखेलाच, म्हणजेच आपला IBPS AFOचा मेन्स आहे, अशा पद्धतीनेच आपण आता स्टडी करायला पाहिजे। याचं कारण असं, कारण तुम्ही जे काही अभ्यास AFO साठी केलेला असेल, म्हणजे प्री एक्झाम साठी जो अभ्यास केलेला असेल तो अभ्यास तुम्हाला IDBI AAO ला सुद्धा कामा पडणार आहे, IDBI AAO ला कामा पडणार आहे। त्याच्यामध्ये GA चा पार्ट जो होतो तो ऍड होतो पा, आणि त्याच्यानंतर तुमचा ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे पा। आता एवढी मोठी संधी आपल्या समोर, 100 जागा आहेत पा, जवळपास 100 जागा आहेत। आता याच्यामध्ये सर मग माझं GA नाही तर मी काय करू, त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, GA जे असेल, हा GA पार्ट ॲग्रिकल्चरचा बऱ्यापैकी जे मुलं असतील त्यांचा बऱ्यापैकी नसतो, परंतु जो फॉर्म जो भरला जाणार आहे तो ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटनीच भरला जाणार आहे, म्हणून इथं कॉम्पिटिशन आपल्या आपल्यातच आहे। म्हटल्यानंतर GAचं सुद्धा एवढं टेन्शन तुम्ही घेतलं नाही पाहिजे। आपले जे विषय आहेत ते विषय बाकीचे तर आहेत, क्वांट रिझनिंग, इंग्लिश आहे, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आहे। GAचा जो पार्ट असेल, ज्याचा कोणाचा रिझल्ट गेला असेल, आता इथं प्रॉब्लेम असा होतो की सर मी 4 वर्षाची तयारी करतोय, परंतु माझा रिझल्ट, मी 4 वर्ष मी AFOच्या इंटरव्ह्यूला होतो तरी सुद्धा माझा रिझल्ट नाही आला यावर्षी। आता इथं सगळ्यात वाईट वाटतं, कारण जे जुने मुलं असतात त्यांचे दुःख मी समजू शकतो। कारण त्या परिस्थितीतून मी गेलेलो आहे। त्याच्यामुळं इथं आता प्रॉब्लेम असे की 3-3, 4-4 इंटरव्ह्यू दिलेत, किंवा मी 4-4, 5-5 मेन्स दिलेत, तरी सुद्धा मी आज आता प्री निघलेली नाहीये। त्यांचा मेन प्रॉब्लेम हा असेल की याच्या पुढे मी काय करायला पाहिजे। ज्याचं एज याच्यामध्ये बसतं IDBI AO साठी, AAO साठी, तर त्यांनी हे टार्गेट ठेवून आता जे झालंय ते झालंय, याच्यावरती जास्त विचार न करता उद्यापासूनच तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं तयारीला लागलं पाहिजे। सर 2 दिवस मी घरी जाऊन येतो, अरे बाबा पण 2 दिवस गेल्यानंतर तुझ्याकडे फक्त 1 आठवडा शिल्लक राहील, त्या एका आठवड्यामध्ये तुला कसं मॅनेज करायचं हे सुद्धा कळणार नाही। त्याच्यामुळं आहे त्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करून आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्या समोर टार्गेट असायला पाहिजे, ते टार्गेट आपल्या समोर आहे IDBIच्या स्वरूपात पा। तर IDBI जे असेल, AAO ची तयारी ज्यांचे रिझल्ट गेलेले असतील त्यांनी ही तयारी केली पाहिजे। याच्यामध्ये GAचा जो पार्ट असेल तो GAचा पार्ट तुम्ही 1-1, 2-2 तास जरी केला तर थोड्याफार प्रमाणात काय होईना एक तुमचं GA मध्ये मार्क येऊ शकते, पण बाकीचे विषय जे असतील ते तुमच्यासाठी सेमच आहे। जे AFO ला होते तेच विषय इकडे, GAचा जो विषय राहिला 1, 2, 3 तास तुम्हाला GA ला द्यायचे, बाकीचा वेळ राहिलेल्या सब्जेक्टला तुम्ही देऊ शकतात पा। तर हे IDBIचं टार्गेट आपल्या समोर असणार आहे। हे IDBI मध्ये एज बसत नाही, त्यांच्यासाठी नॅशनल सीड कॉर्पोरेशन आहे पाहिजे की टेंटेटिव्ह डेट आपल्याला 22 दिलेली आहे। सर मग त्यावेळेस कर्नाटक बँकचा सुद्धा पेपर आहे, मग हे फॉर्म भराव की नाही भराव, तर हे सुद्धा फॉर्म भरायचे आहेत। ज्या प्रकारे आकाश सरांनी सांगितलं होतं पा की AFOचा पेपर ना IDBIचा पेपर क्लॅश होतोय, परंतु त्यांचे जे काही सेशन असेल, म्हणजे त्यांचे जे काही टायमिंग असेल तो टायमिंग थोडासा मागे पुढे होऊ शकतो। तशाच प्रकारे कर्नाटक बँकचा जरी 22 तारखेला पेपर असेल, नॅशनल सीड कॉर्पोरेशनचा सुद्धा एक्सपेक्टेड पेपर जो असेल तो 22 तारखेला असेल, परंतु त्यांच्या ज्या शिफ्ट असतील ते थोड्याशा वेगळ्या असू शकतात। त्याच्यामुळे दोन्हीही फॉर्म भरायचे आहेत, हे लक्षात ठेवा। नॅशनल सीड कॉर्पोरेशन सुद्धा एक चांगली संधी आपल्यासाठी असू शकते। ज्यांचं याच्यात वय बसत नाही त्यांनी तिकडे तरी ट्राय करा, आणि असं नाही की सर मग तो पेपर खूप
लांब आहे, मला ट्राय करायला वेळ भेटेल, तर लक्षात ठेवा इथं कुठल्याही प्रकारचं घरी जाऊ नका, जिथं आहे तिथं अभ्यास करा. कारण नॅशनल सीड कॉर्पोरेशन जर 22ला जर म्हटलं, इथून पुढे तुमच्या हातात एक 15 ते 20 दिवस आहे, फक्त 15-20 दिवसात आपल्याला प्रिपरेशन करायचं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचं. तर आपल्या समोर ही टार्गेट आहेत. नंतर तुम्हाला कर्नाटक बँक पण आहे, तिथं सरळ सरळ पीओ साठी मेन्शन केलेलं आहे. एनी ग्रॅज्युएट आणि त्यातली त्यात ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट, लॉ ग्रॅज्युएट साठी यांना तिथं क्वालिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. म्हटल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला चान्स असू शकतो. कर्नाटक बँकच्या जे पीओ ची रिक्रुटमेंट आली त्याच्यामध्ये सुद्धा. आणि शेवट म्हणजे एफसीआय, सरांनी सांगितलेलं एक्सपेक्टेड जानेवारीमध्ये आहे. तर एफसीआय जी असेल ती सुद्धा जर समजा जानेवारीमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे जर होणार असेल तर एफसीआय सुद्धा आपल्याला जास्त वेळ देणार नाही, फक्त 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये आपल्याला प्रिपरेशन करायचंय. रिझल्टचं आता कट ऑफ किती असेल, कारण बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की रिझल्ट मध्ये सर माझा 60चा कॉम्बो होता, 50चा कॉम्बो होता, कुठं 45 होता, माझे इंग्लिशचे सर 40 अटेम्प्ट होते, 35 अटेम्प्ट होते, 42 अटेम्प्ट होते, नेमकी कशामध्ये रिझल्ट गेला असेल तो आपल्याला रिझल्ट आपले जे काही डिक्लेअर झाल्यानंतरच कळेल, जे मार्क आल्यानंतरच आपल्याला कळेल. याच्यावरती चर्चा करत बसू नका. रिझल्ट गेला मान्य की ही वाईट परिस्थिती असते किंवा वाईट वेळ असते, परंतु या वेळेला ऍक्सेप्ट करून आपल्या समोर टार्गेट आहे. जर टार्गेट नसतं तर समजा ठीक होतं की घरी जाणं असेल, त्याच्यानंतर 1-2-4 दिवस बाहेर कुठतरी जाणं असेल तर त्या गोष्टी ठीक होत्या. परंतु आपल्या समोर इथं टार्गेट फक्त आठवड्याभराच्या अंतरामध्ये आहे. तर आपल्याला तिथपर्यंत जर समजा त्याच्यामध्ये जर फायनल सिलेक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्या जे एएफओच्या मेन्सला असतील त्यांच्या बरोबर आणि जे ऑल ओव्हर इंडिया जे कॉम्पिटिशन असते त्यांच्या बरोबर आपल्याला कॉम्पिटिशन करणं आहे. फक्त 7 दिवसाचा पिरियड आहे. याच्यामध्ये रिझल्ट गेल्यानंतर आपले 2 ते 3 दिवस या चर्चेतच वेळ जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला फार कमी वेळ भेटणार आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं की मला पुढचं टार्गेट आहे, तर मी इथं व्यवस्थितपणे प्रिपरेशन करेल आणि प्रिपरेशन करून जरी माझा एएफओ मेन्स नसेल पण मी IDBI AA चा पेपर नक्कीच काढू शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं, व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. तर एवढंच तुमच्या समोर सांगणं होतं, कारण बरेच विद्यार्थी मला आता येऊन भेटले रिझल्ट लागल्यानंतर. आता जी जुने मुलं असेल त्यांच्याबद्दल वाईट तर वाटतंय, परंतु आपण त्याच्या पुढे काहीच करू शकत नाही. रिझल्ट लागला तो लागला, आपल्याला ऍक्सेप्ट करणं आणि तो ऍक्सेप्ट करून पुढे जाणं. त्याच्यामुळे याच्यात कुणीही तुमचा रिझल्ट बदलू शकत नाही. ऍक्सेप्ट करून पुढे व्यवस्थितपणे अभ्यास करा. 7-8 दिवसानंतर समोर टार्गेट आहे, ते टार्गेट आपण अचीव करायचं. ह्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. समोर एक टार्गेट नाही, तुमच्या समोर 3-3, 4-4 टार्गेट आहे. तर 3 ते 4 टार्गेट साठी अभ्यास सुद्धा सेमच आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे जर केलं तर आपण 100% याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. लक्षात ठेवा, 1 महिन्याच्या प्रिपरेशन मध्ये 3 चान्स आहे. 3 पैकी 1 जरी पोस्ट भेटली तरी पण आपल्याला अभ्यास केल्याचं सार्थ होऊन जाईल. ठीक आहे, तर एवढाच मेसेज तुमच्यापर्यंत द्यायचा होता. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, बिंदास राहायचं. गेला रिझल्ट ठीक आहे, एक आजचे दिवस वाईट वाटेल, उद्यापासून नवीन सुरुवात करायची, नवीन उमेदीने सुरुवात करायची आणि या 3 पैकी एखादं टार्गेट आपल्याला भेटलंच पाहिजे. या पद्धतीने आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांना माझ्यातर्फे आणि टीम संकल्प तर्फे तुम्हाला खूप खूप अभ्यासासाठी शुभेच्छा. व्यवस्थितपणे अभ्यास करा, टेन्शन न घेता अभ्यास करा. तुमच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.